आज मी तुम्हाला टिफिनसाठी खूप छान सोप्या पद्धतीने अशी बटाट्याची पिवळी सुक्की भाजी बनवून दाखवणार आहे। ही बटाट्याची पिवळी भाजी आपण नेहमी पुरीसोबत खातो, हॉटेलमध्ये, लग्न समारंभामध्ये किंवा पूजा समारंभामध्ये नेहमीच पुरीसोबत ही भाजी सर्व केली जाते। बनवायची पद्धत खूप सोपी आहे, लागणारा वेळ कमी आहे आणि खायला मात्र खूप टेस्टी आहे। सगळ्यांच्याच आवडीची ही पिवळी बटाट्याची भाजी करूया आपण आज। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। तर इकडे बघू शकता कढाईमध्ये मी थोडंसं तेल तापत ठेवले। झटकीपट होणारी ही बटाट्याची पिवळी भाजी आहे। ह्याच्यामध्ये कढीपत्त्याचे पाने टाकायचे आणि 1 चमचा राई टाकायचे। हवं तर तुम्ही राईसोबत अर्धा चमचा जिरेसुद्धा टाकू शकता। आता हे थोडंसं परतून घ्यायचं। घरोघरी बनणे जाणारी आणि सगळ्यात आवडीची ही बटाट्याची भाजी, कारण बनवायला तर खूप सिंपल आहे पण टेस्टीसुद्धा भरपूर आहे। याच्यामध्ये मी कांदा, मिरची आणि टमाटर असं एकत्र कट करून घेतलं होतं। कधीही मला असं जास्त काही स्वयंपाकाचा कंटाळा आला की ही भाजी मला खूप छान ऑप्शन भेटतं, झटकीपट होणार आहे। सकाळी कधी टिफिनला उशीर होतो अशा वेळेससुद्धा ही बटाट्याची भाजी झटकीपट आपल्याला बनवता येते, किंवा पाहुणे वगैरे कोणी घरी आले तर चपाती भाजी म्हणून किंवा पुरी भाजी म्हणून सुद्धा ही भाजी तुम्ही करू शकता झटकीपट। तर ह्याला थोडा वेळ जरा परतून घ्यायचं। कांदा, टमाटर आणि मिरची राईसोबत थोडंसं परतून घ्यायचं, कच्चापणा दूर होईपर्यंत। बघू शकता थोडासा याची साईज कमी झाली म्हणजे परतले गेले। गॅस जरा स्लो करायचा आणि थोडंसं आपण हळद मीठ इथं टाकून घेऊया। बटाट्याची पिवळी भाजी करत असताना तर हळद थोडीशी कमीच वापरायची, कारण मग जास्तच खूप पिवळी दिसून येईल। आणि चवीनुसार मीठ ह्या स्टेजवर टाकून घ्या, कारण की कांदा, टमाटर, मिरचीसोबत हे असं मीठ एकजीव होऊन जातो आणि मग बटाट्याला परफेक्ट असं मिठाची कोटिंग लागते। बटाटे उकडलेले जर टाकून वरून जर मीठ टाकलं ना तर मग थोडंसं कमी जास्त चवीला लागू शकतं। आता हे परतून घ्यायचं व्यवस्थित। छानपैकी अशी खमंग टेस्टी अशी ही बटाट्याची भाजी, कुठलंही वाटण न करता अद्रक लसूणची पेस्टसुद्धा तुम्ही इथे टाकू शकता। हे बटाटे मी असे उकडून घेतलेले आहेत आणि आता आपण हे सगळे टाकूया। आज दुपारचा बेत आहे बटाट्याची भाजी आणि चपात्या, तर सिंपल अशी म्हणजे कंटाळा आला की मी हीच भाजी बनवते, सोपी वाटते आणि झटकेपट पण होते। हे असं मिक्स करून घ्यायचं। बघा आपण तेलामध्ये हळद मीठ टाकल्यामुळं लगेच एकजीव झालेला आहे बटाट्यामध्ये, व्यवस्थित आता मिठाची कोटिंग बसली आहे। वरून तुम्ही थोडासा गरम मसाला, मॅगी मसाला टाकू शकता, पण मी नाही टाकत, अशी सिंपल बनवते, पण तुम्ही टाकू शकता। आता ह्याला मिक्स करून घ्यायचं, गॅस मंदच ठेवायचा। मोकळी सुटसुटीत जर बटाट्याची भाजी हवी असेल तर बटाट्यामध्ये थोडासा नॉर्मल कच्चापणा ठेवायचा, म्हणजे जास्त गाळ नाही शिजवायचे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बटाट्याच्या भाजीला छान असा सुंदर लूक येण्यासाठी आणि टेस्ट वाढवण्यासाठी भरपूर अशी कोथिंबीर इथे टाकून घ्यायची। पहिली लेअर मी टाकून घेतली आहे कोथिंबीरची, झाकण ठेवायची, थोडंसं वाफ द्यायचं आणि मग 1 मिनिटांनी परत झाकण उघडून बघायचं। स्टीम भेटलेले आहे। आता आपण एकजीव करून घेऊया। हे असं हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं। हे बघा कोथिंबीर किती छानपैकी व्यवस्थित मिक्स होत आहे बटाट्याच्या भाजीला आणि किती सुंदर खमंग अशी आपली ही भाजी तयार होत आहे। मिक्स झालेला आहे। तेलाचा वापरसुद्धा बटाट्याच्या भाजीला कमीच करायचा। हे बघा मस्त वाफेवर भाजीला पहिला लेअर भेटलेला आहे कोथिंबीर वगैरे टाकून। आता परत एकदा थोडीशी टाकते, म्हणजे 2 स्टेजवर असं हे आलटी-पलटी करून कोथिंबीर टाकून घ्यायची। थोडासा याच्यामध्ये लिंबूचा रस जर पिळला ना थोडासा, तर अप्रतिम याची चव अजून वाढते। आता परत झाकण ठेवते, कारण दुसऱ्यांदा कोथिंबीर टाकली। आता परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर आता आपली ही भाजी बटाट्याची खाण्यासाठी तयार झालेली आहे। दुपारच्या वेळेला घाई असेल किंवा उशीर झाला असेल किंवा कुठे जायचं असेल तर अशा वेळी झटकेपट ही भाजी तुम्ही बनवून खाऊ शकता। झालेली आहे सुंदर आपली ही बटाट्याची भाजी। आता थंड करायची थोडीशी नॉर्मल, कारण लगेच थंड होत नाही, आपल्याला लगेच प्लेटमध्ये सर्व करायचे। हे बघू शकता किती मस्त अशी ही बटाट्याची भाजी तयार झाली। अगदीच मोकळी सुटसुटीत हवी ना तर बटाटे थोडेसे नॉर्मल कच्चे ठेवायचे, म्हणजे जास्त गाळ शिजवायचे नाही। तर मला अशा टेक्स्चरची भाजी आवडते, त्यामुळे मी थोडेसे बटाटे गाळ केले। हे बघा मस्त झालेले आहे आणि आता आपण गरमागरम प्लेटमध्ये ह्याला सर्व करायचं।
बघू शकता आपली ही बटाट्याची पिवळी भाजी किती सुंदर झालेली आहे, टेस्टी झाली आहे, छान झाली आहे. सकाळच्या घाईमध्ये तुम्ही टिफिनसाठी ही भाजी बनवू शकता. लहान मुलालासुद्धा 2-4 पुऱ्यासोबत ही भाजी टिफिनला देऊ शकता. हे बघा, पुऱ्यासोबत ना खरंच खूप भारी लागते ही भाजी खायला, अप्रतिम आहे. मला तर खूप आवडते. भाजीमध्ये जर फेवरेट म्हणलं तर ही पिवळी बटाट्याची भाजी माझी खूप फेवरेट आहे. वरून अजून थोडी कोथिंबीर टाकली आहे आणि पाहू शकता आपली ही बटाट्याची भाजी किती सुंदर वाटते. पाहता क्षणी खायचं मन झालं आहे. तर घरी अचानक पाहुणे वगैरे आले किंवा उशीर झाला ना, तर अशी वेळी नक्की ट्राय करा. बटाट्याची वेगवेगळ्या रेसिपी होतात छानपैकी वाटण करून, ग्रेव्ही वगैरे, पण ही सिंपल बटाट्याची भाजी सगळ्यांच्याच आवडीची आहे. सणासुदीला पुरीसोबत तुम्ही ही भाजी करून खाऊ शकता. तर कशी वाटली तुम्हाला आजची आपली ही सिंपल आणि झटकीपट होणारी बटाट्याची सुक्की भाजी? नक्की ट्राय करा. कमी वेळामध्ये लवकर होणारी ही भाजी आहे. तर चला, भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये असेच नवनवीन छान छान आणि सिंपल पद्धतीच्या रेसिपी बघण्यासाठी. चॅनलला सबस्क्राईबर करा, व्हिडिओला लाईक करा आणि असे सपोर्ट करत राहा. हे बघू शकता मस्त झाले. आता मी गरमागरम जेवण, म्हणजे दुपारचा टाईम झाला आहे, तर जेवण करायचं आहे. तुम्ही पण या सगळे खायला आणि नक्की ट्राय करा. चला, भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन अशाच रेसिपीसोबत.